वरुड नगर परिषदेमध्ये माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी मार्गदर्शन केलं। कोरोनाला घाबरू नका पण काळजी घ्या असं आवाहन डॉक्टर अनिल बोंडे यांनी जनजागृती दरम्यान केलं। WHO या जागतिक संघटनेने कोरोना विषारी व्हायरस घोषित केला आहे। कोरोना विषारी व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वरुड नगरपालिकेने पावलं उचलली असून माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी स्वच्छतेचा मंत्र देत कोरोनाचा मुकाबला करा। हा कोरोना श्वासातून होत नसल्याचं डॉक्टर बोंडे म्हणाले। जास्त वेळ हा व्हायरस जगू शकत नाही आणि जास्त तापमानात कोरोना व्हायरस जिवंतच राहू शकत नाही असंही बोंडे म्हणाले। हा आजार थुंकीतून किंवा खोकल्यावर होतो, त्यामुळे तोंडावर 3 लेयरचे मास्क लावणे आवश्यक असल्याचं ते म्हणाले। वारंवार हात धुणे हे महत्त्वाचे आहे। या संदर्भात राज्याने व केंद्राने पावले उचलली आहेत। श्वासामधून पसरत नाही, त्याच्यामुळे एखाद्या माणसाच्या समोर असलं बोलत असलं तर त्याने परिणाम होत नाही, परंतु बोलताना थुंकी उडाली किंवा एखाद्याला खोकला आला, कफ आला आणि त्यांनी आपल्याला थुंकायची सवय आहे रस्त्यावर, तर तिथे आपण थुंकली तर तो व्हायरस त्या जमिनीवर किंवा जिथे जिथे स्पर्श आपल्या हाताला त्या सिक्रेशन मधून त्या द्रावामधून जो व्हायरस आपल्या हाताला चिकटतो, तर तो व्हायरस त्या हाताला चिकटल्यानंतर दुसऱ्याशी हात मिळवला, त्याने नाक खाजवलं, डोळ्याला हात लावला तर त्या व्हायरसचं प्रसारण जास्त मोठ्या प्रमाणात होतं। आणि म्हणून काळजी घेताना सुद्धा तेवढ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपले हात वारंवार स्वच्छ धुतले गेले पाहिजे। म्हणजे साबणाने जरी स्वच्छ धुतले गेले तरी पण सॅनिटायझरची फारशी गरज भासत नाही। त्यासोबतच थुंकताना रस्त्यावर थुंकू नये। थुंकण्याची जी प्रक्रिया आहे म्हणजे जेवढे अस्वच्छतेचे जे कारण आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण टाळायला पाहिजे, एवढंच महत्त्वाचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा व्हायरस साधारणतः 10 तासपर्यंत ते 10 ते 12 तासपर्यंत जिवंत राहतो, परंतु जास्त तापमानामध्ये 27 डिग्रीपेक्षा जास्त तापमानामध्ये हा व्हायरस जास्त वेळपर्यंत जिवंत राहू शकत नाही। आणि त्यामुळे आपल्या भारतामध्ये त्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होईल असं नाही, परंतु आपल्याला काळजी जी घ्यायची आहे ती वरुड नगरपालिकेने अतिशय सुंदररित्या या पॅम्पलेटमध्ये दिलेली आहे आणि त्यामुळे या पत्रकाचं प्रसारण सुद्धा मोठ्या प्रमाणात केलं गेलं पाहिजे। ज्या काळजी घ्यायची आहे त्यामध्ये मास्क, आता आपल्या इथे मास्कची मागणी वाढली, सॅनिटायझरची मागणी वाढली आणि त्याच्यामुळे त्याचे ते संपले सुद्धा आणि संपल्यामुळे त्याचा काळा बाजार सुद्धा होतोय। परंतु आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येकाने मास्क लावून फिरलं पाहिजे। सध्याच्या परिस्थितीत असं नाही, साधा आपला बोलताना, थुंकताना किंवा खोकलताना किंवा शिंक देताना ज्याच्यामधून द्रवकण उडतात अशा वेळेला रुमाल जरी घडी करून आपल्या नाकावर ठेवला तरी पण त्याचं प्रसारण कमी प्रमाणात होऊ शकतं। नगर परिषद सभागृहात आयोजित जनजागृती सभेला नगराध्यक्ष स्वाती आंडे, दैनिक कॅलिफोर्निया टाइम्सचे संपादक गिरीधर देशमुख, नगरसेवक धनंजय बोकडे, आरोग्य सभापती ॲडव्होकेट योगेश चौधरी, मुख्याधिकारी रवींद्र पाटील, भारती मालोदे, रेखा काळे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते। या प्रसंगी शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर डॉक्टर अनिल बोंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।